छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते काल मतदारसंघांमध्ये पैसे वाटप करत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला। यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्यात। त्यावर शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या व्हिडिओचा माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांशी काही संबंध नसून हा माझ्या विरोधात कट असल्याचा खुलासा केलाय। तर त्याचा व्हिडिओ मुद्दामून काढण्यात आलेला आहे आणि तो सगळं त्याला काय बोलायचं हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंधही नाही। त्यांनी केलेली पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार आहे, पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी घ्यावी आणि योग्य दिशेने तो तपासही करावा। आम्ही यामध्ये कुठेही हस्तक्षेप ना केला आहे, ना कुणाला फोन करतोय, ना आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु एक निश्चित आहे, यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं असे सगळे फेक व्हिडिओज, काही आणखी बातम्या, काही बदनामीकारक मजकूर हे टाकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला आहे आणि माझे मतदार एवढे समजदार आहेत, त्यांना माहिती आहे संजय शिरसाट काय आहे। म्हणून मी अशा ह्या सगळ्या नेरेटिव्ह किती जरी पसरवल्या तरी माझ्या मतदारावर त्यांचा परिणाम होणार नाही हे तेवढं निश्चित आहे। छत्रपती संभाजीनगरात मतदारांना पैसे वाटण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले असताना निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। सत्ताधारी आमदारांचे पैसे मतदारांना वाटण्याचे काम पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तानेच सुरू असून निवडणूक आयोग भाजपच्या घरी पाणी भरायला जातो असा गंभीर आरोप दानवे यांनी केलाय। पैशाशिवाय काही नाही, काम तर त्यांनी केलं नाही म्हणून अशा पद्धतीनं पैसा, भ्रष्टाचारानं जमवलेला पैसा अशा पद्धतीने जनतेत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो। निवडणूक आयोग झोपलेले असं दिसतंय। केंद्राचं असेल, राज्याचं असेल का भारतीय जनता पार्टीच्या घरी पाणी भरायला ठेवलेले निवडणूक आयोग, हे आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं पाहिजे।